तर हाय हॅलो फ्रेंड, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं आहे स्वागत. तर श्री स्वामी समर्थ. मी कल्याणी. मी आज चाललेली आहे बारामतीला आणि बघू शकता तुम्ही आता आम्ही आलेलो आहे पिपळे पाटी, नाही का, पिपळ्याची देवी आहे तिथं. आणि आज माझं तर खूपच डोकं दुखत होतं आणि तरी पण अर्जंट काम असल्यामुळं जावंच लागलं. मस्त मनापासून इच्छा नव्हते जाण्याची, पण काय करणार, जावं तर लागणारच आहे ना. आणि कसं ग्रुपमधल्या बायकांचं काम होतं सगळ्या, त्याच्यामुळं माझं पण तिथं लागणार होती सही वगैरे, त्याच्यामुळं माझं पण काम होतंच तिथं आणि मला काही झालं नाही तर जावंच लागणार होते. तर आत्ता आम्ही आलेलो आहे शेटफळ गाव माहिती असेल तुम्हाला, तर शेटफळच्या तिथे आलेलो आहे. तर चला, जेवढं दाखवणं शक्य होतं आहे मला तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा तर प्रयत्न करते. तर तुम्ही पण मला तसंच सपोर्ट करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला आहे ना, तुम्ही जेवढी असाल लोक बघत असाल किंवा अजून बघितलं नसाल तर माझा चॅनल जाऊन बघा तुम्ही. माझ्या चॅनलला असं काही म्हणजे एवढं तुम्हाला आवडेल का नाही आवडेल मला पण नाही सांगता येत, पण कसं आहे माहिती आहे का, माझ्या पद्धतीने मी बनवते. तर आत्ता असंच रस्त्याने चाललो होतो आणि असलं खूप डोकं दुखत होतं की मापाच्या बाहेर, मला सहनच होत नव्हतं. पण नाही विलाजाने गेले. मी घरी जर असते तर झोपून राहिली असते. तर चला म्हणले, नाही का, बायका आहेत बरोबर, नाही सगळ्यांच्या म्हणजे ह्याच्यात आपलं विसरून जायचं दुखणं, म्हणूनसाठी गेले मी. आणि गेल्याच्या नंतर म्हणलं तर चला तुम्हाला पण दाखवून द्यावं आपण कुठं चाललो आहे काय ते. आणि कसं आहे माहिती आहे का, असं घरी एकटं असल्याने आहे ना जास्त त्रास वाढतो आणि आपण सगळी संघ सोबत असलो ना मग काही नाही वाटत एवढं. तर आम्ही आत्ता आलेलो आहे घाटामध्ये. तर मग म्हणलं चला आता, तर तुम्हाला मी दाखवते आज मी कुठं चालली. ती बारामतीतच चालली, पण एक्झॅक्ट कुठं चालली ते दाखवते. तर तुम्ही असाच कंटिन्यू करा माझा व्हिडिओ. मी तुम्हाला दाखवते मी कुठं चालली काय ती. तर तुम्ही माझा ब्लॉग कुठून कुठून बघत आहेत ते तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगू शकता की मी इथून बघतोय किंवा कुठून बघतोय नक्की, नाही का. म्हणजे कसं बरं वाटतं जरा की आपल्या आजूबाजूच्या गावातून किंवा आपलं व्हिडिओ कोण लांबपर्यंत बघतंय काय ते समजतं ना. मग तुम्ही कमेंट करून सांगितलं तर. आणि तुम्ही आहे ना माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. तर कसं सबस्क्राईब करायचं, बेल ऑल करा, म्हणजे तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत, मी इकडून व्हिडिओ टाकला की तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. तुम्हाला वाट बघावं लागणार नाही माझा व्हिडिओ कधी पुढे येतोय ती. आणि माझा व्हिडिओ कसा म्हणजे लगेच दिसलच तुम्हाला, म्हणजे बेल ऑन केलं म्हणजे तुम्ही. तर आत्ता आम्ही आलेलो आहे नामजेवाडी इथे आलेलो आहे. हे नामजेवाडीचं आणि हे आहे नामजेवाडीतच हे मोडत असेल आहे, मला पण नाही एवढं एक्झॅक्ट सांगता येणार बरं का, पण तरी मी सांगण्याचा प्रयत्न करते जेवढं मला माहिती तेवढं. तर आत्ता आम्ही आलेलो आहे तांदळवाडी इथे. तर हे आम्हाला रस्त्याने जाताना म्हणजे भिगवण ते बारामती रोडला हे सगळी गावं लागत असतात हे आम्हाला. तर तुम्ही माझ्या चॅनलला आहे ना सपोर्ट करा, खूप सपोर्ट करा. म्हणजे आहे ना मला पण जरा उलाशील ना व्हिडिओ काढायला, व्हिडिओ टाकण्यासाठी टाईम लागतो खूप. त्याच्यामुळं कसं व्हिडिओ शूट करायचा, एडिट करायचा, नंतर टाकायचा म्हटल्यानंतर
कष्ट खूप करावं लागतात आणि ते कष्टाचं फळ भेटलं ना तर मग जरा बरं वाटतं माणसाला. तर तुम्ही मला कष्टाचं फळ भेटण्यासाठी तुम्ही मला लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला माझ्या. तर असेच माझे डेली ब्लॉग येतील तुम्हाला बघण्यासाठी, की माझं डेलीचं काय चालू असतं काय नसतं नाही का. आज कुठे गेले, आज काय केलं, ते तुम्हाला सगळं मी दाखवत जाईल. तर आता मी आलेलो आहे ते जानाई साडी सेंटर नाही का, जानाई टेक्स्टाईल तिथे आलेलो आहे आणि सरस्वती टेक्स्टाईल तिथं पण आलेलो आहे आणि आत्ता थोड्याच वेळेत पोहोचणार आहे आम्ही. तर म्हणलं चला आता दाखवा. बारामतीत आल्यानंतर कळतं इथं बारामती आहे म्हणून, का तर बारामतीचं कसं सगळंच लुकच चेंज झालेलं आहे पूर्णपणे. तर आता आम्ही आलेलो आहे VP कॉलेज येथे, म्हणजे रस्त्याने चालले, तुम्हाला दाखवते मी कुठं कुठं आले ते. आणि ही बस आमच्या गाडीच्या पुढंच आहे. तर हे गणेशजीचं दर्शन कोणाकोणाला घ्यायचं आहे त्यांनी दर्शन घेऊन टाका, जाऊ द्या. मी तुम्हाला छोटा प्रयत्न करते गणेशजीला भेटवायचा. तर हे चंदू काका सराफ दुकान आणि ही बघू शकता तुम्ही की इथं झाडे किंवा टपरी काय काय गोष्टी केलेल्या आहेत त्या, म्हणजे रस्त्याच्या कडेने नाही का बारामतीमध्ये. तर आत्ता आम्ही पोचलेलो आहे जिथं आमचं काम आहे, तिथं बँकेमध्ये. आणि आम्ही आत्ता तिथं वेट करत बसलो. इथे मॅडम येणार होत्या म्हणूनसाठी त्यांची वाट बघत बसलो होतो. इथे झाडं वगैरे मस्त आहेत, बसायला पण भारी केलेलं आहे. आणि आत्ता आमचं काम झाल्याच्या नंतर आम्ही चाललेलो आहे पोटोबा करायला. तर बसून बसून आम्हाला खूप भूक लागलेली होती आणि त्याच्यामुळे म्हणलं चला पोटोबा तर करून यावं आपला नाही का, पोटोबा केल्याशिवाय कसं. म्हणूनसाठी आम्ही अन्नपूर्णा ह्या हॉटेलमध्ये आलेलो आहे. तर बारामतीचं कोणी माझा व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला माहिती आहे अन्नपूर्णा हॉटेल, तुम्हाला माहितीच असणार आहे नक्कीच. तर हाय फ्रेंड, तर हो का हे मी ऑर्डर केलेलं आहे मिसळ पाव. आणि माझ्या चॅनलला कोणी नवीन असाल तर लाईक कमेंट सबस्क्राईब